विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय। चाटे गुले कराडमधले संबंध तपासायचे आहेत असं देखील सरकारी वकील म्हणाले। त्या गुले चाटे फरार असताना त्यांना कोणी मदत केली याचाही शोध घ्यायचा आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। बीड कोर्टात सध्या युक्तिवाद सुरू आहे। कुठल्याही आरोपीने वाल्मी कराडचं नाव घेतलेलं नाहीये। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही असं कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे युक्तिवाद करताना। वाल्मी कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, त्याची अटक ही बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे। तर कोणत्याही आरोपीने अजून वाल्मी कराडचं नाव घेतलेलं नाहीये। कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करताना वाल्मी कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर वाल्मी कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलेला आहे। सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर कराडच्या वकिलांनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे। तसंच एसआयटी कडून वाल्मी कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तसंच त्याला मकोका का लावला या संदर्भातले ठोस पुरावे देखील कोर्टामध्ये सादर करण्यात आले आहेत। त्याच्यावर आतापर्यंत नोंद असलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे। कराडची विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सुरू असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। चाटे गुले कराडमधले संबंध तपासायचे आहेत असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर 9 डिसेंबरला 3:20 ते 3:30 कराड गुले आणि चाटे यांच्यामध्ये संभाषण झालं होतं। कुठल्याही आरोपीने वाल्मी कराडचं नाव घेतलेलं नाही असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। मात्र हे संभाषणाचे पुरावे जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत। कराड विरोधामध्ये कोणताही ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलेला आहे। वाल्मी कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, वाल्मी कराडची अटक बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। सध्या कोर्टात फक्त न्यायाधीश, वकील आणि आरोपी उपस्थित आहेत। सध्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे, सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। चाटे गुले कराडमधले संबंध तपासायचे आहेत असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। इन कॅमेरा सध्या ही सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये नेमकी काय युक्तिवाद केलेला आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। कराडच्या पोलीस कोठडीसाठी 9 बाबी या एसआयटीने समोर मांडलेल्या आहेत आणि 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी यामध्ये करण्यात आली आहे। कुठल्याही आरोपीने कराडचे नाव घेतलेलं नाही असं कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कराड विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही, कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद। वाल्मी कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असा कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। संतोष देशमुखांना कराडने धमकी दिलेली, हत्येच्या दिवशी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिलेली अशी माहिती एसआयटीने दिली आहे। आरोपीने कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली अशी माहिती एसआयटीने कोर्टामध्ये दिली आहे। हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार, एसआयटीने कोर्टात युक्तिवादादरम्यान ही माहिती दिली आहे। फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा सवाल न्यायाधीशांनी केला आहे। फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा सवाल न्यायाधीशांनी केलाय। सध्या हा युक्तिवाद सुरू आहे आणि यावर न्यायाधीशांनी एक टिप्पणी केलेली आहे। फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा प्रश्न न्यायाधीशांमार्फत उपस्थित करण्यात आलेला आहे। न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना हा प्रश्न केलेला आहे। फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा प्रश्न कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केलेला आहे। हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या बेसिसवर आरोपी बनवले आहे का असा प्रश्न न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना केला आहे। तर फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा प्रश्न कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केलाय। हत्या खंडणी प्रकरणामध्ये फोन कॉलच्या आधारेच आरोपी बनवलं का असा प्रश्न कोर्टानं केलाय। तर अद्याप कोणत्याही आरोपीने कराडचं नाव घेतलं नाही अशी बाजू जी आहे ती कराडच्या वकिलांनी मांडली होती। त्यानंतर आता कोर्टाकडून ही विचारणा करण्यात आलेली आहे। फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय कोर्टाकडून। तर विष्णू चाटे गुले आणि कराड यांच्यामध्ये संभाषण झालं होतं, या संदर्भातली माहिती ही एसआयटी कडनं कोर्टामध्ये देण्यात आली। कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना आता हे प्रश्न केलेले आहेत। फक्त फोन कॉलवर आरोपीला दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे का असा प्रश्न कोर्टानं केला। हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये फोन कॉलच्या आधारेच आरोपी बनवण्यात आले का असा प्रश्न देखील कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केलेला आहे। तपास अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती कोर्टामध्ये दिल्यानंतर आता कोर्टाकडनं तपास अधिकाऱ्यांना ही विचारणा करण्यात आली आहे। तर फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवलं का, कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारलाय। हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या बेसिसवर आरोपी बनवला आहे का असा प्रश्न कोर्टाकडून विचारला गेलाय। तर तपास अधिकाऱ्याकडून सुरुवातीलाच जवळपास 10 मिनिटं संभाषण झाल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता। माहिती कोर्टामध्ये देण्यात आली होती। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं।
ती वेळ आणि संभाषणाची वेळ एकच असल्याचं देखील तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलं आणि त्यानंतर आता कोर्टाकडनं हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना करण्यात आलेला आहे.